17 वर्षाची कल्पवेन मुलगी आणि 20 वर्षाचा आकाश नावाचा मुलगा, दोघेही बीडच्या परळी तालुक्यातील रहिवासी. रविवारी 20 जुलैच्या दिवशी आकाशने त्या मुलीच्या घरात घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ती मुलगी गंभीर जखमी झाली. तर या प्रकरणी आरोपी आकाशवर पॉक्सोसह BNS कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल होताच आकाश फरार झाला. पण मंगळवारी सकाळी या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं. परळीच्या अंबाजोगाई रोडवरील एका गव्हर्नमेंट कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या डोंगर परिसरात फरार आरोपी आकाशचा मृतदेहच आढळून आला. त्यामुळे या घटनेची सध्या बीडसह परळी तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे. पण नेमकं घडलं काय? आकाशने त्या मुलीवर जीवघेणा हल्ला का केला आणि त्याचं पुढे काय झालं, त्याची स्टोरी तुम्हाला मी या व्हिडिओतून सांगणार आहे. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, पहिल्यांदा तर 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं ते जाणून घेऊया. तर ही घटना रविवारी 26 जुलैला परळीच्या दादाहरी वडगाव या गावात घडल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार दादाहरी वडगाव या गावातील आरोपी मुलगा आकाश राम खाटीक हा रविवारी दुपारी शेजारच्या पीडित मुलीच्या घरात घुसला होता. यावेळी तिच्या घरात कोणीच नव्हतं. या संधीचा फायदा घेत आकाशने घरात घुसल्याबरोबर मेन दरवाजाला आतून कडी लावली आणि तू माझ्याशी बोलत का नाही असं म्हणत त्या मुलीला खाली पाडलं. नंतर तिच्या अंगावर बसून त्याने दोन्ही हातांनी तिचा गळा दाबला. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने हातातील विळ्याच्या मदतीने त्या मुलीच्या डाव्या खांद्यावर वार केले. या हल्ल्यात ती मुलगी गंभीर जखमी झाल्याचं तक्रारीत म्हटलंय. ही तक्रार त्याच दिवशी परळीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दरम्यान मुलीने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी आरोपी आकाश खाटीक याच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल केले. त्यात पोक्सो कायद्याच्या कलम 8 आणि 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम 109 नुसार हत्येचा प्रयत्न, कलम 75(1) नुसार लैंगिक छळ, कलम 76 नुसार पीडितेला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने हल्ला, कलम 127(2) नुसार चुकीची कैद करणे, याशिवाय कलम 333, कलम 351(2) आणि कलम 352 असे सगळे गंभीर सेक्शन आरोपीवर लावण्यात आल्याचं मीडिया रिपोर्ट्सनुसार कळतंय. दरम्यान अशा पद्धतीने आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचं समजताच आरोपी आकाश खाटीक हा फरार झाला. तर दुसरीकडे या गुन्ह्याचा सगळा तपास करण्याची जबाबदारी पिंक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडगे यांच्याकडे देण्यात आली. त्यांच्या नेतृत्वात फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथकं रवाना करण्यात आली. पण आरोपी आकाश खाटीक पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी त्याचा मृतदेह सापडला. 28 जुलैच्या मंगळवारी सकाळी परळीच्या अंबाजोगाई रोडवरील ITI कॉलेजच्या पाठीमागे असलेला डोंगर परिसरात आकाशचा मृतदेह आढळून आला. त्या ठिकाणी लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो दिसून आला होता. या घटनेची माहिती मिळताच परळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन आणि ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला आणि परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. त्या ठिकाणी डॉक्टरांनी आकाशला मयत घोषित केल्यावर मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि नंतर तो मृतदेह आकाशच्या नातेवाईकांकडे देण्यात आला. ITIचं शिक्षण पूर्ण केलेल्या आकाशचे आई वडील आणि एक भाऊ असा परिवार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान त्याच्या मृत्यूनंतर आकाश सोबत नेमकं काय घडलं असेल या प्रश्नाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. त्याने स्वतःहून गळफास घेतला की मग त्याचा कुणी घातपात केला असा सवाल आता विचारला जातोय. पण गुन्हा दाखल झाल्यानंतर तणावात येऊन त्यानेच आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलंय. बाकी या सगळ्या प्रकरणाचा पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे आणि पिंक पथकाच्या मदतीने सुरू असल्याचं कळतंय. या तपासातून काही महत्त्वाचे खुलासे होत आहे का ते पाहणं आता महत्त्वाचं असेल. आता या घटनेसंदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.